ओके, आता आपण आज ऑसिलेशन्सचे प्रॉब्लेम स्टार्ट करतोय. त्यात अगोदर आपण MCQ घेणार आहोत. त्यातलं फर्स्ट MCQ मी इथं रीड करतोय. अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM starting from the mean position. Its amplitude is A, time period is T. At what instant when its speed is half the maximum speed, its displacement x is. आता आपल्याला त्यांनी कंडिशन दिलेली आहे, ते कंडिशन खाली अगोदर अंडरलाईन करून घेऊया. ॲट व्हॉट इन्स्टंट ते म्हणतात स्पीड इज हाफ द मॅक्झिमम स्पीड. या इक्वेशनवरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. बघा, त्यांनी आपल्याला डिस्प्लेसमेंट इथं विचारलेली आहे. डिस्प्लेसमेंट आपण इथं फाइंड आउट करणार आहोत, एक्स फाइंड आउट करायचं आहे. मग दिलेल्या कंडिशनप्रमाणे जर मी इथं लिहून घेतलं की स्पीडचं इक्वेशन लिहितो आपण. आपल्याला माहीत आहे व्ही इज इक्वल टू मॅग्निट्यूडमध्ये लिहायचं असेल ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हे स्पीडचं इक्वेशन आहे. आणि व्ही मॅक्सचं इक्वेशन जर आपल्याला लिहायचं असेल तर ते आपण लिहितो ए ओमेगा. आता आपल्या बुकमध्ये ते कॅपिटल असेल म्हणून मी इथं ते ॲम्प्लिट्यूड कॅपिटल लिहितो ए ओमेगा. ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता त्या कंडिशनप्रमाणे जर आपण केलं तर हे बघा, हे इक्वेशन काय मिळेल आपल्याला ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ म्हटलेलं आहे. इथं तुम्हाला दिसत असेल कंडिशन, हाफ द मॅक्झिमम स्पीड म्हणजे हाफ ए ओमेगा इथं मला लिहिता येईल. इक्वेशन बघितलं तर इथं ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल. मी जर स्क्वेअर केला तर इक्वेशन होईल ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/4 ए स्क्वेअर. ओके, आता सॉल्व जर इक्वेशन केलं आपण तर आपल्याला काय मिळतं आहे बघा. ए स्क्वेअरला मी एका साईडला घेऊन येतो म्हणजे हे होईल ए स्क्वेअर मायनस 1/4 ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आपण हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला हे मिळेल 3/4 ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आणि स्क्वेअर रूट जर काढून घेतलं तर एक्स इज इक्वल टू अंडर रूट 3/2 ए हे आपल्याला इथं इक्वेशन मिळेल, जे की आपल्याला आता आन्सर म्हणून तिथे MCQ मध्ये दिसत आहे. ठीक आहे, इथं फर्स्ट याचा आन्सर तुम्हाला मिळालेला असेल. मी त्या आन्सरला इथं ऑप्शनला करेक्ट करतो. रूट 3/2 ए हे आपला ऑप्शन असेल. सेकंड MCQ आपण रीड करूया. अ बॉडी of mass 1 kg is performing linear SHM. Its displacement x centimeter at a t second is given by x is equal to 6 sin 100t plus pi/4. Maximum kinetic energy of body is. आता इथं मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ बॉडी फाइंड आउट करायच्या आहेत. आपल्याला दिलेलं इक्वेशन आहे ते इक्वेशन मी अगोदर इथं गिवन म्हणून लिहून घेतो. ते इक्वेशन आहे एक्स इज इक्वल टू 6 sin 100t प्लस pi/4. ही इक्वेशन मी डिस्प्लेसमेंट बरोबर जर कम्पेअर केलं म्हणजे डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू आपण लिहितो ए साइन ओमेगा टी प्लस 5 असं रिलेशन आपल्याला इथं मिळतं. मग त्याप्रमाणे बघा इथं ॲम्प्लिट्यूड दिलेला आहे. ए इज इक्वल टू आपल्याला 6 लिहिता येईल, ओमेगा इज इक्वल टू आपल्याला इथं 100 लिहिता येतो आणि 5 म्हणजे फेज आपल्याला दिलेली आहे pi/4. त्या गिवन क्वांटिटीत आपण लिहून घेऊया. ए इज इक्वल टू दिलेला आहे 6 आणि तो सेंटीमीटरमध्ये असेल कारण डिस्प्लेसमेंट सेंटीमीटरमध्ये आहे. ओमेगा जो दिलेला आहे तो आहे आपला 100 आणि फेज जी दिलेली आहे ती आहे pi/4. ओके, आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं ते अगोदर बघूया. इथं आपल्याला मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी फाइंड आउट करायची आहे. मॅक्झिमम कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत असला पाहिजे म्हणजे तिथं तुम्हाला लक्षात येईल. बघा, मी कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आधी लिहितो. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण लिहितो हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आणि त्यांनी कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम विचारलेली आहे, जी की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ही
पार्टिकलच्या मीन पोझिशनला असते आणि पार्टिकलच्या मीन पोझिशनला जर कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असेल तर डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू आपण तिथं 0 घेतो, म्हणजे इथं होईल a² - 0. इक्वेशन जे मिळेल कायनेटिक एनर्जी मॅक्सिममचं ते असेल आपलं ½ mω² a². आता याच्यात व्हॅल्यू पुट करायच्या आहेत. त्यात व्हॅल्यू जर मी पुट केल्या तर बघा हाफ मास त्यांनी इथं गिवन दिलेला आहे, मास ऑफ 1 kg. मला इथं व्हॅल्यू पुट करता येईल 1 इंटू ω² म्हणजेच इथं आपण ओमेगा आत्ता फाइंड आउट केला आहे, तो ओमेगा आहे 100, म्हणजे ते मला इथं लिहिता येईल 100² इंटू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर आहे. ॲम्प्लिट्यूड पण त्यांनी दिलेला आहे 6, पण हे ॲम्प्लिट्यूड जे आहे ते सेंटीमीटरमध्ये आहे आणि मास जे आहे तुम्ही केजीत घेत आहे, म्हणजे या सेंटीमीटरला मला कन्वर्ट करून लिहावं लागेल, म्हणजे ते होईल 6 × 10⁻² सेंटीमीटरचं आपण कन्वर्ट करून मीटरमध्ये लिहिलं आहे. हे जर सॉल्व केलं तर तुम्हाला आन्सर मिळत असेल बघा ½ × 1 × 10⁴ × 36 × 10⁻⁴ +4 - 4 हे कॅन्सल होऊन जातील. 36/2 म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे 18 आणि कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम फाइंड आउट करतोय त्याचं युनिट असेल जूल. हे या प्रॉब्लेमचं आपल्याला MCQचं आपल्याला आन्सर मिळेल. ओके, ठीक आहे. हा सेकंड MCQ होता. त्यानंतर आपण नेक्स्टकडे जाऊया. ओके, इथं मी त्याला नंबरिंग करून ठेवतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा फर्स्ट MCQ आहे, हा सेकंड MCQ आपण म्हणतो, थर्ड MCQ आपण पुढे घेऊया. ओके, इथं आपण पहिल्यांदा फोर्थ MCQ, एक मिनिट आहे, फोर्थ आणि फिफ्थ आलेलं, थर्ड आणि फोर्थ पाहिजे. ओके, इथं आपल्याला तर थर्ड MCQ दिसत असेल. द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ऑन द सर्फेस ऑफ अर्थ is nearly 1 meter and its length on the surface of moon should be. तर लेंथ ऑन मून आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. गिवन त्यांनी दिलेलं आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G ऑन मून इज 1/6 ऑफ दॅट ऑफ द अर्थ सरफेस. ओके, आता आपण गिवन क्वांटिटीप्रमाणे थोडंसं लिहून घेऊ. अगोदर आपल्याला सेकंड पेंडुलमचा लेंथचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. तो कसा फाइंड आउट केलेला होता तो पण मी तुम्हाला इथे दाखवतो. T इज इक्वल टू टाईम पिरियड, सिम्पल पेंडुलमचा फाइंड आउट केलेला होता 2π√L/G. आपण हे इक्वेशन फाइंड आउट केलेलं होतं. L म्हणजे लेंथ ऑफ द पेंडुलम अप टू सेंटर ऑफ मास म्हटलेलं होतं आणि G म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हटलेलं होतं. आता इथे 2 ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहेत, मून आणि अर्थच्या. आणि त्याच्या अगोदर आपल्याला सेकंड पेंडुलमचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. सेकंड पेंडुलम म्हणजे टाईम पिरियड आपण इथे लिहितो 2 सेकंड, म्हणजे हे होईल 2 इज इक्वल टू 2π√L/G. याच्यात 2 कॅन्सल होईल. इक्वेशन 1 इज इक्वल टू π√L/G असं आपल्याला दिसेल. समजा मी स्क्वेअर केला तर हे इक्वेशन होईल 1π² L/G. इक्वेशन लेंथसाठी क्रिएट करायचं आहे, तर इथे लेंथसाठी इक्वेशन जर बनवलं तर L इज इक्वल टू, मला इक्वेशन मिळेल, मी या साईडला लिहून घेतो ते, L इज इक्वल टू G/π². माझ्याकडे 2 लेंथ आहेत, म्हणजे लेंथ ऑन द अर्थ आणि लेंथ ऑन मून. त्याला मी काय लिहितो, लेंथ ऑफ अर्थ जी आहे, मून फाइंड आउट करायचे अगोदर आपण मून लिहूया. लेंथ ऑफ मून जर घेतली तर ती असेल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द मून डिवायडेड बाय π², आणि आपण इथे लिहितोय लेंथ ऑन अर्थ. त्यासाठी इक्वेशन जे असेल ते इक्वेशन आपल्याला लिहिता येईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन द सरफेस ऑफ अर्थ डिवायडेड बाय π². याच्यात π² हे कॅन्सल होईल. इक्वेशन आपल्याला मिळेल ते लेंथ ऑफ मून अपॉन लेंथ ऑफ अर्थ इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑन मून टू द ॲक्सेलरेशन ग्रॅव्हिटी ऑन अर्थ. तर हे इक्वेशन त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे की 1/6 ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट अर्थ आहे डिवायडेड बाय G⁻E. तर हे आपल्याला कॅन्सल होताना दिसेल. इक्वेशन जे मिळेल ते इक्वेशन असेल लेंथ ऑफ मून इज इक्वल टू 1/6 ऑफ लेंथ ऑफ अर्थ, आणि लेंथ ऑफ अर्थ त्यांनी इथं मेन्शन केलेली आहे कुठंतरी. सेकंड पेंडुलम सरफेस इज नियरली 1 मीटर. लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम ऑन द सरफेस ऑफ अर्थ इज नियरली
1 मीटर. मग आपल्याला ती व्हॅल्यू इथं पुट करता येईल आणि इक्वेशन होईल लेंथ ऑफ मून इज इक्वल टू 1/6. हे आपला याचं आन्सर असेल. ते आन्सर मी इथं 1/6 मीटर डिनोट करतो. लास्ट MCQला आपलं इथलं राहिलं असेल 18 जूल. हे आन्सर आलेलं आहे. डी ऑप्शन हा थर्ड ऑप्शन आहे. त्यानंतर आपण फोर्थकडं जाऊया. फोर्थ MCQ जो आहे तो मी अगोदर इथं रीड करतो. 2 आयडेंटिकल स्प्रिंग दिलेले आहेत. स्प्रिंग्स ऑफ कॉन्स्टंट K आर कनेक्टेड फर्स्ट इन सिरीज अँड देन इन पॅरलल. A metal block of mass m is suspended from their combination. The ratio of their frequencies of vertical oscillation will be in the ratio. आणि ऑप्शन आहेत 1:4, 1:2, 2:1, 4:1. आता जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते तिथं मी थोडेसे अंडरलाईन करतो. 2 आयडेंटिकल स्प्रिंग्स आहेत. स्प्रिंग कॉन्स्टंट त्याचा किंवा फोर्स कॉन्स्टंट दिलेला आहे K. फर्स्ट कनेक्टेड इन सिरीज अँड देन इन पॅरलल. द ब्लॉक M mass m is suspended from their combination. The ratio of their frequencies in vertical oscillation will be in ratio. आता फ्रिक्वेन्सीचा रेशो घ्यायचा आहे. पहिल्यांदा त्या सिरीजमध्ये कनेक्टेड आहेत, नेक्स्ट त्या पॅरलली कनेक्टेड आहेत. त्या इक्वेशनमध्ये आपल्याला ॲज इट इज घ्यावे लागतील. त्यासाठी फ्रिक्वेन्सीचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करता आलं पाहिजे. मी टाईम पिरियडचं इक्वेशन इथं लिहितो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघा, टाईम पिरियड T इज इक्वल टू आपण हे फाइंड आउट केलेलं आहे 2π√. ओमेगाला आपण चेंज केलेलं होतं m/k. ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट म्हटलं होतं. टाईम पिरियड फाइंड आउट झाला म्हणजे फ्रिक्वेन्सी त्याची रेसिप्रोकल आहे म्हणल्यानंतर हे 1/2π√k/m असं रिलेशन आपल्याला इथं पाहायला मिळेल. आणि इथं आपण जर रिलेशन पाहिलं तर फ्रिक्वेन्सी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू √k असं आपल्याला इथं मिळतं आहे. म्हणजे आता आपल्याला ते इक्वेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू K जर असेल तर आपण इथं फक्त आता सिरीज आणि पॅरलचा विचार करणार आहोत. मग फर्स्ट जो दिलेला आहे तो ते म्हणतायत फर्स्ट कनेक्टेड इन सिरीज. मग मी सिरीज कॉम्बिनेशनसाठी इक्वेशन जर लिहिलं तर आपल्याकडं कॅपॅसिटर रेजिस्टन्स सारखंच हे स्प्रिंगचं पण घ्यावं लागतं. सिरीज इक्वल टू 2 स्प्रिंग आहेत आयडेंटिकल, त्याला आपण म्हणतो 1/k + 1/k. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 1/ks इज इक्वल टू 2/k. आणि याच्यावरून जर मी सिरीज K फाइंड आउट केला तर ते आपल्याला असं मिळेल K/2. सिमिलरली मी सेकंड फाइंड आउट करतोय ते आहे पॅरललसाठी. तर पॅरलल म्हणजे डायरेक्ट त्याला ॲडिशन घेतली जाते K + K म्हणजे आपल्याला मिळेल पॅरललचं इक्वेशन असेल ते 2K. आता या दोघांचा फ्रिक्वेन्सीचा रेशो घ्यायचा आहे. तो रेशो असेल फोर्सचा रिलेशन घ्यायचा आहे बघा. तर फ्रिक्वेन्सीचं घ्यायचं. द रेशो ऑफ देअर फ्रिक्वेन्सीज म्हटलेलं आहे इथं. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल रेशो ऑफ फ्रिक्वेन्सी सिरीज टू पॅरलल हे जर रिलेशन घेतलं तर आपल्याकडे हे असेल √k सिरीज डिवायडेड बाय K पॅरलल. आपल्याला हे लिहिता येईल K सिरीज आपण फाइंड आउट केलेलं आहे ते आहे K/2 आणि हे जे K पॅरलल फाइंड आउट केलेलं आहे ते आहे 2K. ह्याच्यात K आपल्याला कॅन्सल होताना पाहायला मिळेल. म्हणजे आन्सर जे राहील ते आन्सर असेल √1/2 × 2 4 होऊन जाईल आणि हे होईल 1/2. ओके, हे आपलं या MCQचं आन्सर असेल. ओके, ते इथं आपण मार्क करून घेऊया. 1/2 हा ऑप्शन आपल्याला इथं पाहायला मिळेल. ओके, याच्यानंतर जे काही क्वेश्चन आहेत ते तर आपण घेत नाही आहे. डायरेक्ट आपण प्रॉब्लेम्सकडे जाणार आहोत. ओके, आता प्रॉब्लेम जो आहे तो फर्स्ट प्रॉब्लेम आपला येतो 8 नंबरचा. तो मी रीड करतो. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड गिवन पाथ लेंथ ऑफ SHM इज 10 सेंटीमीटर. प्रॉब्लेम इथे रीड करूया. केलेला आहे ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम मीन पोझिशन. आता फर्स्ट MCQ जर तुम्ही ऑब्झर्व केला म्हणजे की असेल किंवा त्याचं इक्वेशन जर सॉल्व्ह केलं असेल तर त्याचं इक्वेशन आपलं इथं यूज करता येईल. याचं इक्वेशन आपण लिहू शकतो x इज इक्वल टू आपण तिथं MCQमध्ये फाइंड आउट केलं होतं बघा √3/2a. ही जरी व्हॅल्यू डायरेक्ट पुट केली तरी चालणार आहे. पण हे कसं आलं हे परत मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतोय. मग त्यांची कंडिशन आपल्याला अगोदर पाहून घ्यावी लागेल. मी इथं गिवन जे काही दिलेलं आहे ते गिवन अगोदर आपण लिहून घेऊया. पाथ लेंथ त्यांनी दिलेली आहे. मी इथं लिहितो पाथ
लेंथ इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. आता ही पाथ लेंथ म्हणजे काय असते, समजा हा SHM करणारा पार्टिकल आहे आणि त्याच्यावरती जर हे मीन पोझिशन आणि या दोन एक्स्ट्रीम पोझिशन असतील, ही जी टोटल लेंथ आहे त्याला ते म्हणतात पाथ लेंथ. मग पाथ लेंथचा फॉर्म्युला जर तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर पाथ लेंथ इज इक्वल टू ट्वाइस ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड असं म्हटलं जातं. किंवा ॲम्प्लिट्यूड फाइंड आउट करायचं असेल तर पाथ लेंथ डिवायडेड बाय 2 आपल्याला ॲम्प्लिट्यूड मिळून जातं. समजा इथं पाथ लेंथ जर दिलेली असेल तर इथं आपण ॲम्प्लिट्यूड लिहू शकतो. ॲम्प्लिट्यूड कॅपिटल ए ने दाखवतोय आपण, इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ठीक आहे. इथं कंडिशन जर पाहिली तर समजेल बघा. ते म्हणतायत ॲट वॉट डिस्टन्स फ्रॉम द मीन पोझिशन इज द स्पीड ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग इज हाफ इट्स मॅक्झिमम स्पीड. म्हणजे इक्वेशनमध्ये इथं मी लिहिलं तर ते असेल व्ही जो काय आहे तो हाफ ऑफ इट्स मॅक्झिमम व्ही मॅक्स असेल. हे इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याकडं बाकी सगळ्या क्वांटिटी म्हणजे व्हीचा फॉर्म्युला माहीत आहे, व्ही मॅक्सचा पण फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तो जर आपण इथं लिहिला तर काय येतं बघा. व्हीचा फॉर्म्युला लिहू आपण ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ ए ओमेगा. कॅन्सलेशन होईल, ओमेगा ओमेगा कॅन्सल होईल. इक्वेशन जे मिळेल ते असेल अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू हाफ ऑफ ए. स्क्वेअर केला तर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, स्क्वेअर रूट निघून जाईल. हे तर होईल 1/4 ए स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस 1/4 ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. हे होईल 3/4 ए स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. स्क्वेअर रूट जर काढून घेतलं तर एक्स इज इक्वल टू प्लस मायनस अंडर रूट 3/2 ए हे इक्वेशन मिळेल. एची व्हॅल्यू आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेली आहे, प्लस मायनस अंडर रूट 3/2 ए म्हणजे मी इथं व्हॅल्यू पुट करतो टू 5 सेंटीमीटर. ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला जे काय आन्सर मिळेल ते तुम्ही फाइंड आउट कराल. ते आन्सर नियरली इक्वल टू प्लस मायनस 4.33 सेंटीमीटरच्या आसपास येत असावं. ठीक आहे. हा कॅल्क्युलेशनचा पार्ट तुम्ही करून घ्याल. ओके. आता नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 9 आपण पाहूया. प्रॉब्लेम रीड करूया. इन SI युनिट्स द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एन SHM इज d square x by dt square is equal to -36x. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. इथं फ्रिक्वेन्सी आणि पिरियड फाइंड आउट करायचा आहे. अगोदर जो काही गिवन डाटा आहे तो लिहून घेऊया. गिवन आहे डिफरन्शियल इक्वेशन दिलेली आहे ती आहे d square x by dt square is equal to -36x. या डिफरन्शियल इक्वेशनला आपण SHMच्या डिफरन्शियल इक्वेशनवर कम्पेअर केलं म्हणजेच d square x by dt square इज इक्वल टू आपण लिहितो मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर आपल्याला इथं गिवन क्वांटिटी म्हणजेच ओमेगा स्क्वेअर फाइंड आउट होईल. तो ओमेगा स्क्वेअर आपल्याला आहे तो आहे व्हॅल्यू 36. मग ओमेगाची व्हॅल्यू जर फाइंड आउट केली तर ती आपल्याला मिळेल 6. त्याला आपण युनिट देऊ शकतो रॅडियन पर सेकंड. आता आपण फर्स्ट फाइंड आउट करणार आहे ती आहे फ्रिक्वेन्सी. मी इथं लिहून ठेवतो फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला इथं तुम्हाला माहीत असला पाहिजे आणि आपल्याकडे फक्त गिवन क्वांटिटी ही ओमेगाच दिलेली आहे. आपण ओमेगा इज इक्वल टू 2πf असं लिहितो. एफ इज इक्वल टू ओमेगा डिवायडेड बाय 2π म्हणता येईल. ओमेगाची व्हॅल्यू आहे 6 डिवायडेड बाय 2 इंटू 3.142. ही व्हॅल्यू पुट कराल तुम्हाला फ्रिक्वेन्सीचा आन्सर इथं मिळेल ते असेल 0.955 हर्ट्ज. सेकंड आपण फाइंड आउट करणार आहे तो आहे पिरियड. पिरियडचा फॉर्म्युला आपण देतो रेसिप्रोकल आहे T इज इक्वल टू 1/f म्हणतो. म्हणजे आपल्याला फक्त या गिवन क्वांटिटीला डिनॉमिनेटरला लिहावं लागेल 0.955. आपल्याला हे जे आन्सर मिळेल ते असेल
1.05 सेकंड हा टाइम पिरियड आहे. t इज इक्वल टू 1.05 सेकंड. ओके, इथं प्रॉब्लेम नंबर 9 क्लिअर होत असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण घेऊया. प्रॉब्लेम नंबर 10 आपण पाहतोय. निडल ऑफ अ स्विंग मशीन मूव्स अलॉंग a path of amplitude 4 centimeter with frequency of 5 Hz. Find its acceleration 1/30 second after it has crossed the mean position. ओके, 1 by 1 आपण इथं गिवन क्वांटिटी अगोदर घेऊया. फर्स्ट गिवन क्वांटिटी म्हणजे त्यांनी ॲम्प्लिट्यूड दिलेली आहे. ॲम्प्लिट्यूड आपण डिनोट करतो कॅपिटल एने. ते दिलेली आहे 4 सेंटीमीटर. आपल्याला ते मीटरमध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल, म्हणजे ते होईल 4 × 10⁻⁻2 मीटर. नेक्स्ट त्यांनी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. फ्रिक्वेन्सी डिनोट करतो आपण 5 हर्ट्ज. त्याचबरोबर त्यांनी टाईम दिलेला आहे. टाईम t इज इक्वल टू 1/30 सेकंड ते म्हणतात. आणि इथं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते आहे फाइंड इट्स ॲक्सेलरेशन. म्हणजे आता ॲक्सेलरेशनचं इक्वेशन जर लिहिलं तर ते मी ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आपण लिहितो ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू -ω² x. पण मी त्याला मॉडमध्ये कन्सिडर करतोय, म्हणजे मी इथं मायनस घेत नाही आहे. किंवा ॲक्सेलरेशनचं इक्वेशन आपण लिहू शकतो ω² आणि एक्सला मी रिप्लेस करतोय, कारण तिथे दिलेलं आहे की इट हॅज क्रॉस द मीन पोझिशन. क्रॉस द मीन पोझिशन, त्यामुळे मी इक्वेशन लिहितो a sin ω t. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर ओमेगा फाइंड आउट करून घ्यावं लागेल. मग ओमेगा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू आपण लिहितो 2πf. आता याच्यात 2π ॲज इट इज राहील. फ्रिक्वेन्सी त्यांनी दिलेली आहे ती आहे 5 हर्ट्ज. ती जर व्हॅल्यू आपण मल्टिप्लाय करून घेतली तर आपल्याला ते आन्सर जे मिळेल ते असेल 10π रेडियन पर सेकंड. हा ओमेगाचा पॉईंट मिळेल. मी ॲक्सेलरेशनमध्ये त्याची व्हॅल्यू जर पुट केली तर ते होईल 10π². ओके, मी अगोदर इथे इक्वेशन थोडंसं लिहून घेतो, म्हणजे परत आपल्याला व्हॅल्यू पुट करायला सोपं जाईल. ॲक्सेलरेशन a इज इक्वल टू ω² a sin ω t. आता याच्यात ओमेगा आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे. मी व्हॅल्यू इथं पुट करून देतो. ओमेगा आपल्याला आलेला आहे 10π त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नेक्स्ट आता आपल्याला ए माहीत आहे. एची व्हॅल्यू इथं त्यांनी दिली आहे 4 × 10⁻⁻, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करून 10⁻⁻2 मीटर. मी ती व्हॅल्यू इथं पुट करतो 4 × 10⁻². ओके, म्हणजे ओमेगा झाला, ए झाला. साईन आता मी लिहितोय साईन ω t आहे. ω t म्हणजे मी ओमेगाला इथं लिहितो 2πf × t त्यांनी दिलेला आहे तो आहे 1/30 सेकंड. ती पण क्वांटिटी आपल्याला इथं गिवन आहे टीची 1/30 सेकंड. ती इथं मी पुट केलेली आहे. आता मला फक्त इथं एफ पुट करायचा राहिलेला आहे. तो एफ पण मी लगेच इथंच पुट करून देतो. ते एफची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ती आहे 5 हर्ट्ज. मी ते थोडक्यात इथं लिहितो 2 × π × 5. ओके, मी आज जर हे सॉल्व करून घेतलं तर सॉल्व केल्यानंतर बघा इथं समजेल 5 × 6 = 30, 2 × 3 = 6. हे इक्वेशन मला इथं मिळून जाईल. म्हणजे इथं मला ॲक्सेलरेशनचं जे इक्वेशन मिळतंय ते ॲक्सेलरेशनचं इक्वेशन असेल a. आता हा स्क्वेअर करून टाकतो मी पहिल्यांदा लगेच. 10चा स्क्वेअर 100 म्हणजेच मी त्याला लिहून टाकतो 10⁻² × π² × 4 × 10⁻⁻2 साईन. आता इथं राहिलं काय तर तिथं राहिलं असेल π/3. ओके, आता मला या व्हॅल्यू पुट करून घ्यायच्या आहेत. म्हणजे ॲक्सेलरेशन इथं 10⁻², 10⁻⁻2 कॅन्सल होऊन जाईल. ए म्हणजे हे होईल 3.14चा स्क्वेअर × 4 × साईन π/3ची व्हॅल्यू आपल्याला माहीत पाहिजे, म्हणजे ती आहे √3/2.
हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करून घेतल्यानंतर तुम्हाला ॲक्सेलरेशनचा आन्सर जे काय मिळणार आहे ते ॲक्सेलरेशनचा आन्सर 34.2 मीटर पर सेकंड असं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. तुम्ही सॉल्व करून घ्या. 34.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर.